आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमातील गणित या विषयातील घटक स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व विस्तारित रूपातील मांडणी. प्रत्येक संख्येतील अंकाला स्थानानुसार किंमत प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक अंकाच्या दोन किमती असतात. एक स्थानिक किंमत आणि दुसरी दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत म्हणजे काय हे पाहूयात. संख्येत कोणत्याही अंकाची प्रथम दर्शनी दिसणारी किंमत म्हणजेच त्या अंकाची दर्शनी किंमत असते. उदाहरण पाहूयात. 44,444 यामध्ये आपल्याला 5 अंकी संख्या दिलेली आहे. तर या संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत ही 4 आहे. आता आपण स्थानिक किंमत पाहूयात. उदाहरण आहे 21,63,853. यामधील 2 हा अंक दशलक्ष या स्थानावर आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत असणार आहे 20 लक्ष. 1 हा अंक लक्ष या स्थानावर आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत असणार आहे 1 लक्ष. 6 हा अंक दशहजार या स्थानावर आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत असणार आहे 60,000. 3 हा अंक हजार या स्थानावर आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत असेल 3,000. 8 हा अंक शतक स्थानावर आहे, म्हणून त्याची किंमत असेल 800 म्हणजेच 8 शतक. 5 हा अंक दशक स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत असेल 50 म्हणजेच 5 दशक. आणि 3 हा अंक आहे एकक स्थानी, तर याची स्थानिक किंमत असणार आहे 3. स्थानिक किंमत काढण्याची अजून एक सोपी पद्धत आहे. तर संख्येतील ज्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची असेल त्या अंकाच्या उजवीकडे जितके अंक असतील तितके आपण शून्य लिहून घ्यायचे आहेत. उदाहरण पाहूयात. 269 आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तर 2च्या उजवीकडे 2 अंक आहेत, म्हणून 2 वर आपल्याला 2 शून्य द्यावे लागतील. म्हणजे आपल्याला 200 ही स्थानिक किंमत मिळालेली आहे. 6 या अंकाच्या उजवीकडे 1 अंक आहे, म्हणून आपल्याला 6 वर 1 शून्य द्यावं लागेल. येथे देखील आपल्याला 60 ही स्थानिक किंमत मिळालेली आहे. आणि 9 या अंकाच्या उजवीकडे एकही अंक नाही, म्हणून हा अंक जसाचा तसा राहील. म्हणजेच या अंकाची स्थानिक किंमत असणार आहे 9. आता संख्येचे विस्तारित रूप आपण पाहूयात. 12,345 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. तर यामध्ये 1 हा अंक जो आहे तो 10,000 या स्थानावर आहे. 2 हा अंक हजाराच्या स्थानावर आहे. 3 हा अंक शतक स्थानावर आहे. 4 हा अंक दशक स्थानावर आहे आणि 5 हा अंक एकक स्थानावर. तर आपली विस्तारित मांडणी तयार होत आहे. 1 10,000 अधिक 2,000 अधिक 3 शतक अधिक 4 दशक अधिक 5 एकक. यांचं जर आपण रूपांतर करून घेतलं तर आपल्याला मांडणी मिळत आहे 10,000 अधिक 2,000 अधिक 300 अधिक 40 अधिक 5. या घटकावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात हे पाहूयात. 1,45,37,281 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? 5,25,70,002 ही संख्या लिहिताना एक शून्य लिहावयाचे विसरल्यास ती संख्या कितीने चुकेल? एक संख्या आपल्याला दिलेली आहेच, आणि हीच संख्या जर आपण एक शून्य काढून घेऊन लिहिली तर तयार होणाऱ्या संख्येला पहिल्या संख्येमधून आपल्याला वजा करायचं आहे. तेच आपलं उत्तर असणार आहे. 72,80,37,492 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती? आपण जर पाहिलं तर 3 हा जो अंक आहे तो आहे 10,000 या स्थानावर, म्हणजेच 3 ची स्थानिक किंमत असणार आहे 30,000. पुढील प्रश्नात आपल्याला 8 अंकी संख्या दिलेली आहे, मात्र त्यात 2 अंकांच्या जागी फुल्या दिलेल्या आहेत. तर त्या फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा 5,94,000 इतका आहे. तर तो समान अंक कोणता? अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय करायचंय की स्थानिक किमतीतील फरक जो असतो त्याच्या डावीकडील जो अंक असतो त्यामध्ये 1 ने तो अंक वाढवून घ्यायचा आहे. आता स्थानिक किमतीतील फरक आहे 5,94,000, म्हणजे डावीकडील अंक आहे 5, तर आपलं उत्तर असणार आहे 5 अधिक 1 म्हणजेच 6. 40 अधिक 4,000 अधिक 9 अधिक 30,000 अधिक 20 लाख अधिक 1 कोटी या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? 3,50,00,000
5,02,045 ही संख्या विस्तारित मांडणीत कशी लिहाल? सर्वात आधी आपल्याला ही संख्या अंकामध्ये लिहून घ्यायची आहे. पहिले आहे 3 कोटी, म्हणजेच कोटीच्या स्थानावर 3 हा अंक येईल. पुढील संख्या आहे 5 लाख, म्हणजेच लक्ष या ठिकाणी 5 हा आकडा येईल. 2000 म्हटलंय म्हणून हजाराच्या स्थानावर 2 हा अंक येईल आणि 45 म्हटलं आहे म्हणजेच एकक स्थानी येईल 5 आणि दशक स्थानी येईल 4. यावरून आपल्याला विस्तारित मांडणी करायची आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. तसेच इतर घटकांवर आधारित व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. पुढे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकासोबत.